साम दाम दंडभेदावर मात करत चरणराज चौरे यांचा दणदणीत विजय. चरणराज चौरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष सत्कार. साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला. विजयानंतर चरणराज चौरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. गळ्यात विजयाची माळ आणि खांद्यावर जबाबदारी. मोहोळच्या राजकारणात चौरेंची सरशी. जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आता जिल्हा परिषद सदस्य. मुंबईत झाला जंगी सत्कार. ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठीनं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी पेनूर जिल्हा परिषद गटातून ऐतिहासिक विजय संपादन केला. या विजयानंतर चौरे यांनी मुंबई इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे साहेबांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून चौरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. बड्या नेत्यांचं आव्हान आणि धनशक्तीवर मात. पेनूर गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. चरणराज चौरे यांच्यासमोर जिल्ह्यातील 2 बड्या नेत्यांसह सर्वच विरोधकांनी तगडं आव्हान उभं केलं होतं. प्रचंड धनशक्ती, साम दाम दंडभेद अशा सर्वच मार्गांचा वापर विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र चौरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद आणि मोहोळ तालुक्यातील जनतेच्या जिद्दीवर या सर्व आव्हानांना धूळ चारत भरघोस मताने विजय मिळवला. विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या भेटीदरम्यान चरणराज चौरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहील असं आश्वासन चौरे यांनी यावेळी दिलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या सत्कार सोहळ्याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौरे यांच्या विजयामुळे मोहोळ तालुक्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. आगामी काळात विकासाची गती अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.